अण्णा बोरसे कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतलेली आहे, काय आश्वासन द्या? काल दुपारी माजी नगरसेवक सलीम मामा शेख यांचा दूरध्वनी आला आणि त्या फोनवरून त्यांनी सांगितलं का आपल्या अंबड लिंक रोडची ही घटना घडलेली आहे आणि सुनील भाऊ बोरसे यांचा अपघाती त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. खरं तर नाशिक शहरामध्ये मला असं वाटतं ही 8वी घटना आहे. जे काही सिंहस्थाच्या माध्यमातून जे रस्त्यांचे आणि इतर युटिलिटीचे कामं सुरू आहे त्यामुळे स्थानिक नागरिकांना जो काही त्रास सहन करावा लागतो आहे, नुसता त्रासच सहन नाही करावा लागत आहे, तर त्यामुळे अनेक अपघात झालेले आहेत. अपघातांमध्ये कायमस्वरूपीचा अपंगत्व अनेक बांधवांना आलेला आहे. ज्येष्ठ नागरिक असतील, महिला असतील, माता भगिनी असतील. आणि काल ही 8वी घटना जी झालेली आहे ती अतिशय दुर्दैवी घटना आमच्या या सातपूर परिसरामध्ये घडलेली आहे. ती घटना खड्ड्यामुळे झालेली ते सांगतो मूळ पाहिजे. आणि ही दुर्दैवी घटना काल घडल्यामुळे आज ह्या बोरसे परिवारावरती फार मोठा त्यांचा एकमेव आधार या परिवाराचा होता. आज जेव्हा त्यांच्या परिवाराला भेटलो तर अक्षरशः जे दुःख जर बघितलं त्या संपूर्ण परिवारामध्ये एकमेव कर्ता पुरुष म्हणून सुनील बोरसे हे होते आणि या सगळ्या महिला हा परिवार चं पालन पोषणाची जबाबदारी त्यांच्यावरती. आणि कालच काही कामाच्या शोधात असताना बाहेर पडले होते आणि अशी ही घटना घडली. मला असं वाटतं ही फार दुर्दैवी घटना घडलेली आहे. अण्णा शहरातील सिंहस्थाचे जे कामं चालू आहे, इतर रस्त्यांची कामं मोठ्या प्रमाणात सुरू आहे, पण लिंक रोडचं काम अजून जैसे तेच आहे. लिंक रोडचा ठेकेदार निष्काळजीपणा चालू आहे. काय वाटतं? लिंक रोडला 2-3 घटना घडलेल्या आहे. मागच्या वेळेस सुद्धा जो कोणी कॉन्ट्रॅक्ट आहे त्या संदर्भात मी स्वतः महापौर असतील, स्थानिक प्रभाग क्रमांक 6चे नगरसेवक 4ही नगरसेवक होते. आम्ही त्या ठिकाणी दौरा केला. सन्माननीय अधिकारीसुद्धा त्या ठिकाणी होते आणि संबंधित कॉन्ट्रॅक्टरने ह्या कामाला दिरंगाई होते आहे. त्याच्याकडनं त्या कामांच्या बाबतीमध्ये वर्क ऑर्डरच्या बाबतीमध्ये जे काही त्याला नियम घालून दिले होते ते नियमाचं त्या ठिकाणी पालन होताना दिसलं नाही आणि म्हणून त्याच्यावरती तात्काळ ब्लॅकलिस्टेड त्याला करावा अशी त्यावेळेस आम्ही सूचना केल्या होत्या. परंतु त्या सूचना सन्माननीय आयुक्तांनाही केल्या, त्याच सूचना महासभेमध्ये सुद्धा केल्या. परंतु प्रशासनाकडनं अशी माहिती आलेली की एखादा कॉन्ट्रॅक्टर जो कोणी असेल त्याला तुम्ही एकाच याच्यावरती असं अटीवरती किंवा एक काही चूक झाली त्याच्यावरती का तुम्ही त्याला ब्लॅकलिस्ट करू शकत नाही. त्याला या अगोदर काही नोटीस गेल्या पाहिजे, 3 नोटीस गेल्या पाहिजे, त्याच्याकडनं पॅनलाइज केलं पाहिजे, त्याच्याकडनं पॅनल काम चुकारपणा होतोय किंवा चुकीचं होतंय असं त्याला महापालिकेकडनं नोटीस गेल्या पाहिजे. त्या नोटीस पण गेलेल्या आहे. परंतु काही प्रमाणात त्याच्याकडनं पॅनल्टी पण भरून घेतलेली आहे. तरी पण प्रशासनाने यावरती अजून ॲक्शन घेतली नाही. तर नक्कीच ही घटना आता घडून गेलेली आहे. परत अशी वेळ कोणावरती येऊ नये याकरता असे जे काही निष्काळजीपणाने जे काम करणारे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी. ठेकेदारांवर गुन्हे दाखल होण्याचे काही नक्कीच याच्यामध्ये आम्ही त्यावेळेस सुद्धा सांगितलं होतं की मनुष्यवधाचा गुन्हा जो निष्पाप बळी जात आहे त्यांची जबाबदारी निश्चित करणं गरजेचं आहे आणि जबाबदारी निश्चित करून जे संबंधित कॉन्ट्रॅक्टर जे असतील बेजबाबदारपणाने काम करत असतील, जे महानगरपालिका आणि शासनाने नियम घालून दिलेल्या नियमांचं उल्लंघन करत असतील अशा कॉन्ट्रॅक्टर लोकांवरती मनुष्यवधाचा गुन्हा आणि त्याची जबाबदारी निश्चित करून गुन्हा दाखल करा. किती गुन्हे काही दाखल झाले? आर्थिक मदत होईल. नक्कीच यामुळे मागच्या महासभेमध्ये जी विशेष महासभा झाली होती त्यावेळेस अशा ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्या घटना घडूच नये. परंतु जर घडल्या त्याच्याकरता त्यांना काही महानगरपालिकेच्या माध्यमातून जे काही सहाय्य किंवा आर्थिक सहाय्य असेल ते मिळवण्याकरता आम्ही एक कमिटी त्या ठिकाणी नेमलेली आहे आणि त्या कमिटीच्या माध्यमातून बोरसे कुटुंबाला सुद्धा या ठिकाणी मदत दिली जाईलच. परंतु नुसत्या मदतीनं त्या कुटुंबाचं मला असं वाटतं फार मोठा आधार होईल असं नाही. ती व्यक्ती काही परत येणार नाही. परंतु या अशा घटना घडूच नये याच्यावरती ठोस उपाययोजना करणं खऱ्या अर्थानं आमचं कर्तव्य आहे आणि ते प्रशासनाला आम्ही करायला भाग पडू. एखाद्या कॉन्ट्रॅक्टवर गुन्हा दाखल झाला आहे का आतापर्यंत? नाही, मी तुम्हाला बघा याच्यापूर्वी तेच सांगितलं का कामं जे आता सुरू आहेत की लगेच एखादी घटना घडली आणि त्याच्यावरती आपण डायरेक्ट गुन्हा दाखल केला असं होत नाही. त्याला जे काही निकष आहे ते निकष असे आहे की त्याला नोटीस गेल्या पाहिजे. यापूर्वी नोटीसनंतर त्याच्याकडनं पेनल्टी भरून घेतल्या गेल्या पाहिजेत आणि नंतर त्याला तिसरी स्टेप जी आहे ती स्टेप जी आहे की त्याच्यावरती ब्लॅकलिस्टर करणं त्याला करावं लागतं आणि हा गुन्हा दाखल करावा लागतो. पण अंबड लिंक रोड 2 मृत्यू झाले. हो, अंबड लिंक रोडला ह्या 2 घटना मी यापूर्वी आपल्या समोर सांगितले की अंबड लिंक रोडचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याचा अनेक वेळा हा निष्काळजीपणा दिसून आलेला आहे आणि त्याचा त्रास स्थानिक सर्वसामान्य नागरिकांना त्या ठिकाणी झालेला आहे.